थँक्यू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मधून गुरुवारी 20 नोव्हेंबर 2025 रोजी वेगवेगळ्या प्रभागातून 8 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधील गणेश प्रकाश नाईक, प्रभाग क्रमांक 5 मधील गुलाब लक्ष्मण शेवकरी, प्रभाग क्रमांक 7 मधून पल्लवी निलेश टिळेकर, प्रभाग क्रमांक 10 मधून संकेत प्रवीण भुजबळ, प्रभाग क्रमांक 11 मधून शुभम साहेबराव कड, प्रभाग क्रमांक 1 मधून अनिता अनिकेत गोरे, प्रभाग क्रमांक 9 मधून उर्मिला शेखर घोगरे, प्रभाग क्रमांक 8 मधून अशफाक अब्दुल अजीज शेख आणि प्रभाग क्रमांक 8 मधून किरण शंकर गायकवाड यांनी आपापले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेनेचे नितीन गोरे हे प्रभाग क्रमांक 5 मधून एकमेव अर्ज शिल्लक असल्यानं ते बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादीचे प्रकाश भुजबळ आणि प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादीच्या वर्षा सुयोग शेवकरी असे 3 उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. दरम्यान 3 उमेदवार बिनविरोध झाल्यानं गावात एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्ता मोठा, त्याचा नेता मोठा, कार्यकर्त्यांनी मन मोठं केलं आणि मला पुढे केलं. माझ्या म्हणजे मला आता शब्दच नाहीत बोलायला, सगळं अचानकच आहे. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू. राजगुरुनगर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी 2 तर गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 12 असे मिळून एकूण 14 अपक्ष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतले. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारीचा शेवटचा दिवस असून या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारांनी माघारी घेण्यासाठी चर्चावर चर्चा बैठका सुरू आहेत. ज्या पक्ष उमेदवारांना मतांचा फटका बसणार आहे असे उमेदवार माघारीसाठी ऐनकेन प्रकारे गळ घालताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2 जागा बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून रेवणनाथ थिगळे, दीपक थिगळे, मनोज थिगळे, प्रभाग क्रमांक 2 मधून शोभा थिगळे, प्रभाग क्रमांक 3 मधून योगीराज करवंदे, मंगेश सांडभोर, प्रभाग क्रमांक 7 मधून अमित घुमटकर, प्रदीप घुमटकर, प्रभाग क्रमांक 9 मधून माजी नगरसेवक सचिन मधवे यांनी माघार घेतली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या आज नामनिर्देशन पत्र माघारीच्या दुसऱ्या दिवशी 12 अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी दिली. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये गडई मैदान, राहुल चौक, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात सर्वसाधारण महिला जागेवरील नीता मधवे, सविता कहाणे आणि छाया पिंगळे या 3 महिला उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्यानं शिंदे शिवसेनेच्या सुप्रिया राहुल पिंगळे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र राहिल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याने नगर परिषदेसमोर एकच जल्लोष करण्यात आला. फक्त एवढीच आहे, वार्ड क्रमांक 10च्या शून्य नागरिकांनी काही निर्णय घेतले. त्याच्यामध्ये प्रशांतजी कर्नावट हे माझ्याकडे आलते. त्यांना म्हटलं तुम्ही सध्या थांबा, आपण काही लोक प्रक्रियेमध्ये पुढे गेले त्यांना संधी देऊ. कर्नावट परिवाराने त्या ठिकाणी मोठं मन दाखवलं. दुसरं पायलजींनी भावना व्यक्त केली की मला थांबायचं आहे. आमच्या सगळ्या टीमशी चर्चा झाल्यावर त्यांना पण त्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी मोठं मन दाखवलं, त्यागाची वृत्ती दाखवली. सचिनजी मधवे यांचा मोठा रोल आहे. विचारावर चालणारी लोक कमी आहेत. जे विचारावर चालतात ते घडतात, पण निस्तेज विचार ठेवायचे नाही तर त्या विचाराप्रमाणे वागणं हे समाजामध्ये फार अवघड असतं. सचिननी देखील त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्यांनी तिथं केलं. आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आमचा मामू असेल, अमित असेल, आमच्या मोठ्या आई ज्या माझ्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे आणि त्यांनी आपल्या या सगळ्या वार्डवरती सगळ्या लोकांच्या विचारावरती विश्वास ठेवला आणि एवढं मोठं मन दाखवून आज या ठिकाणी या सर्वांनी आपले फॉर्म विड्रॉल केले, माघार घेतलेली आणि अक्षरशः हा भावनिक क्षण मला या ठिकाणी पाहायला भेटला. शब्द माझा खरा की सचिननी मला दिलेला शब्द देखील तिथं खरा करून दाखवला आहे. खरं तर ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यावेळेस मला याच्यावर विश्वास वाटत नव्हता, पण कमिटेड पर्सन बरोबर बोलणं केलं, त्यामुळं त्यांनी तो शब्द पाळला. आणि मला आनंद आहे की ताईंच्या म्हणजे राहुलच्या सौभाग्यवतींच्या या बिनविरोध निवडीने राजगुरुनगर शहरामध्ये
शिवसेना पक्षाचं पहिलं खातं ओपन झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मनापासून वार्ड क्रमांक 10ला त्या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढील 5 वर्षामध्ये जी कामं येतील संपूर्ण कामं विना तक्रारीची संपतील आणि हेच रोटेशन पुढं प्रत्येकाचं राहो. पक्ष पार्टी काही असू द्या, पण त्या वृत्तीने तुम्ही सगळे करा आणि एक राहा, एवढंच या निमित्ताने सांगेल. परत एकदा वार्ड क्रमांक 10चं मनापासून आभार व्यक्त करतो. शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. चाकण नगर परिषद निवडणुकीत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीन गोरे यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान यावेळी नितीन गोरे यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतलेले गुलाब शेवकर यांचे आभार मानले. चाकण नगर परिषद निवडणुकीत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीन गोरे यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे पत्नी मनीषा गोरे यांनी नम्रपणे सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. चाकण पालिकेत मागील निवडणुकीत प्रचंड चुरस आणि निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास कुणाचीही तयारी नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यंदा मात्र थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड असल्याने अनेकांनी नरमाईची भूमिका घेत सामंजस्य दाखवल्याचे आदर्श चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे. चाकण पालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत अनेक जणांनी नगरसेवक म्हणून मागील निवडणुकीप्रमाणे पैशांचा चोराडा न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे यंदा खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन होणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. चाकणमधील श्री जित्राई माता महिला भजनी मंडळ जित्राई मळा चाकण यांना पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर सभा मंडपात भजन करण्याचा मान मिळाला. त्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे आभार व्यक्त करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव शिंदे येथे केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेत कुमारी तनिष्का अनिल शिंदे हिने मुलींनी आपले स्वतःचे संरक्षण कसे करावे ते तिने शिवकालीन युद्धकला लाठीकाठी याबाबत मार्गदर्शन केले. चासकमान धरण परिसरातील आदर्श गावाच्या वेताळेश्वर महाराजांच्या देव दीपावली निमित्ताने शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम दुपारी 2 वाजता ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांनी दिली. तर रात्री 10 वाजता ही लोककला महाराष्ट्राची हा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आल्याची माहिती सरपंच सविता बोंबले उपसरपंच योगेश बोंबले यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषद प्रस्तावित कचरा संकलन केंद्र. राजगुरुनगर नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या कचरा केंद्राविरोधात टाकळकरवाडीच्या सरपंच शीतल टाकळकर, जवळके खुर्दचे माननीय सरपंच सुभाष बोराडे, बाजार समिती माननीय संचालक कैलास टाकळकर, प्राचार्य गीताराम टाकळकर व इतरांनी दाखल केलेल्या रीट याचिका क्रमांक 9964/2025 ची मुंबई उच्च न्यायालयात दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. 4 महिन्यात नगर परिषदेने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायालयाने विवादास्पद जमिनीमध्ये पुढील तारखेपर्यंत कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मनाई केली असून पुढील सुनावणी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आहे, अशी माहिती ॲडव्होकेट वसीम सांबलेवाले यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी दिली. 15 दिवसात जोड प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश पारित करून दिनांक 23 जानेवारी 2026 सुनावणी ठेवली आहे. राजगुरुनगर नगर परिषद व जिल्हाधिकारी पुणे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिज्ञापत्रे सादर केली तर दिनांक 23 जानेवारी रोजी कचरा संकलन केंद्राबाबत अंतिम सुनावणी होऊन आदेश माननीय उच्च न्यायालय पारित करण्याची शक्यता आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कुडे आणि परसूल गावच्या हद्दीत शिंगेश्वर डोंगर पायथ्याशी वसलेल्या काकुबाई खिंडीतील काकुबाई मातेच्या महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. खेड सेस प्रकल्पामुळे राजगुरुनगर ते कनेरसर या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. तसेच राजगुरुनगर या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. याशिवाय अनेक कामासाठी इतर नागरिकही या मार्गाने राजगुरुनगर भोसरी पुणे असा प्रवास करत असतात. याशिवाय श्री यमाई देवी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कनेरसर या ठिकाणी आहे. पाबळ या ठिकाणी सुप्रसिद्ध जैन मंदिर आहे. निमगाव खंडोबा मंदिर ही या रस्त्याजवळच आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रवासी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस सेवा अपुरी असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात. खासगी वाहनाने अनेकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक अपघात होऊन मृत्यूशी सामना करावा लागतो आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यासाठी ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन यमाई माता ज्येष्ठ नागरिक संघ आणि सावित्रीबाई फुले महिला संघटना यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच ग्रामस्थांच्या आग्रहामुळे कनेरसर राजगुरुनगर पुणे अशी PCMT अंतर्गत बस सेवा सुरू करावी. यासाठी
नुकतेच पीसीएमटीचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी यांना निवेदन देऊन बस सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सर्व पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर लवकरच या मार्गाने बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधून 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. ऋतुजा अक्षय रंधवे, अभिषेक रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वरी अशोक उमरगेकर या 3 उमेदवारांनी प्रभाग 2 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. खेड तालुक्यातील वाकी परिसरातील गारगोटी शिवार भागात बिबट्याचं दर्शन झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 29 वर्षीय विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना नाणेकरवाडी तालुका खेड इथं घडली आहे. मीरा कार्तिक गुप्ता, वय वर्ष 29, सध्या राहणार नाणेकरवाडी, मूळ राहणार उत्तर प्रदेश असे बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतात. गावठी हातभट्टी दारू विक्री प्रकरणी चाकण पोलिसांनी प्रियांका अजय कुंभार राहणार रोहकल रोड चाकण या महिलेवर गुन्हा दाखल केलाय. संबंधित महिलेकडून गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथील राणूबाई विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सीताराम कोंडीबा वाहिले यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे गावातून स्वागत होत आहे. चाकण नगर परिषद निवडणुकीतून अनिता अनिकेत गोरे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली असून शिवसेनेचे उमेदवार मनीषा गोरे यांना पाठिंबा दिलाय. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या काळेची वाडी गावामध्ये श्री संत बाळूमामा यांच्या पालखी क्रमांक 13 या मेंढी तळावर आज हबप लालचंद महाराज चोपडे इंदापूर यांचे कीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त गावातील लोकांनी बाळूमामाच्या मेंढ्यांसाठी उभ्या पिकात मेंढ्या चरण्याची परवानगी दिली. अन्नप्रसाद हा आंबील कन्यांकडून देण्यात आला. भैरवनाथ यात्रेनिमित्त गडद तालुका खेड गावात कुस्त्यांच्या आखाड्यांचे आयोजन करण्यात आलं होतं. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधील नामांकित पैलवानांनी गडद गावच्या आखाड्यात हजेरी लावली. 25 रोजी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण होत आहे. आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्याला अशी ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती. नाव सांगतो. गडद गावच्या आखाड्याला अभिमानाचा क्षण आहे. ही दीपाली नावाची पैलवान आहे, मुलगी आहे, लेडीज पैलवान आहे आणि खेळायला कुठनं आली आहे तर इगतपुरी नाशिक इकडनं ती खेळायला आलेली आहे. आणि खेळताना तिने पहिल्या झटक्यात अशी कुस्ती केलेली आहे आणि कुस्ती चितपट केलेली आहे. तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये असेल. आज गडद गावात इगतपुरीहून खेळायला आलेली मुलगी आहे आणि कुस्ती चितपट केलेली आहे. म्हणून दीपालीचं गडद ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि ही कुस्तीमध्ये तिने ही ढाल आणि 1000 रुपयांनी ढाल तिने जिंकलेली आहे. त्याबद्दल आम्ही गडद ग्रामस्थांच्या वतीने तिचे आभार व्यक्त करतो. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चिंबळी फाटा बर्गे वस्ती रस्त्यावर गुरुवारी दिनांक 20 रोजी सायंकाळी 6 पासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं प्रवासी आणि वाहन चालकांनी कळवलंय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.